आता बातमी ओमराजे निंबाळकरांची आहे। विविध कामांचं साध्या डीपीचंही काम विरोधात असताना होत नव्हतं असं म्हणणारे फुटीर खासदार ओमराजे आता डीपी वरूनच ट्रोल होत आहेत। त्यांना त्यांचेच समर्थक फोनवरून सुरू असलेल्या टीकेवरून प्रश्न करतायत। त्यावर आपल्याला लाईनमन म्हणून हिणवू नका अशी विनंती खासदार ओमराजेंनी केली आहे। माझे ऐका ना, माझे जे दुसऱ्या जिल्ह्यातले मित्र वगैरे आहेत ते मला फोन केला रात्री। ते म्हणले की काय तुम्ही खासदार दिलाय का लाईनमॅन निवडून दिलाय, म्हणून मी फोन केलता रात्री। पण विरोधात असल्यावर साधा विजेचा ट्रान्सफॉर्मरही बसवता येत नाही या ओमराजेंनी दिलेल्या कारणावरून त्यांचं ट्रोलिंग होऊ लागलंय। समर्थकच आता ओमराजेंना फोन करून लोक तुम्हाला लाईनमन बोलू लागल्याची तक्रार करतात। काही वाटलं तरी व्यक्त कर, फक्त लाईनमन म्हणू नका, हिनवू नका कामाला कुठली नाही। लाईनमॅन म्हणले तर राग नाही यायला पाहिजे दादा, कारण महत्वाचे मुद्दे तुम्ही बाजूला ठेवून तुम्ही गोपाळ्या डीपी आता दादा त्या माणसाला मदत केलेली असते। अहो दादा तुम्ही जर ऐका ना, काल तुम्ही काय म्हणताय गोपाळ्या तो किती चक्र आणल्या 50-100। अहो डीपी साठी जर 50-100 चक्र हाणायचे असतील तर मग कसं नियोजन होणार? आता बाकीचे मुद्दे तर महागच राहायचे एका डीपीला 50 चक्र हाणल्यावर। याआधी अनेक वर्ष ओमराजे निंबाळकर विरोधात राहिले आहेत, मात्र यंदा सत्तेशिवाय विकास होत नसल्याचा साक्षात्कार त्यांना झाल्यानंतर त्यांनी पक्ष बदलला। विकास कामांचं नाव सांगताना त्यांनी ट्रान्सफॉर्मरचंही नाव सांगितलं। त्यामुळे ट्रान्सफॉर्मरसाठी पक्षच ट्रान्सफर करणारा खासदार म्हणून ओमराजेंनी दिलेल्या कारणांची खिल्ली उडवली जाते। व्यक्त करा, फक्त लाईनमन म्हणू नका। एखाद्या माणसाला मदत केली तर त्याला एवढंच माझं म्हणणं आहे। अहो सगळीकडून ती चालू आहे मग अहो मला ऐका दादा, तुम्हाला खोट नाही सांगत, ऐका ना। म्हणून मी जर तुला हिनवलं तर त्या मताचा अपमान असतंय। दादा मी तुझं काम केलं म्हणून तू जर मला हिनवलं दादा, कामाचा अपमान। माझे ऐका ना, माझे जे दुसऱ्या जिल्ह्यातले मित्र वगैरे आहेत ते मला फोन केला रात्री। ते म्हणले की काय तुम्ही खासदार दिलाय का लाईनमॅन निवडून दिलाय, म्हणून मी फोन केलता रात्री। पण काही वाटलं तरी व्यक्त कर, फक्त लाईनमन म्हणू नका, हिनवू नका कामाला कुठली नाही। लाईनमॅन म्हणले तर राग नाही यायला पाहिजे दादा, कारण महत्वाचे मुद्दे तुम्ही बाजूला ठेवून तुम्ही गोपाळ्या डीपी आता दादा त्या माणसाला मदत केलेली असते। अहो दादा तुम्ही जर ऐका ना, काल तुम्ही काय म्हणताय गोपाळ्या तो किती चक्र आणल्या 50-100। अहो डीपी साठी जर 50-100 चक्र हाणायचे असतील तर मग कसं नियोजन होणार? आता बाकीचे मुद्दे तर महागच राहायचे एका डीपीला 50 चक्र हाणल्यावर। विरोधात असताना परिस्थिती होती, विचार की होती का नव्हती? बोलताय ठीक आहे दादा, चालेल। विरोधात असताना तीच परिस्थिती होती, विचारतो। ठीक आहे चालेल। विरोधात असताना तीच परिस्थिती होती। आता विरोधात पण बरेच वर्ष काम केले दादा। असं नाही की तुम्ही एकटेच विरोधात काम करत होते। विरोधात बरेच जणांनी बरेच वर्ष काम केलं, पण विरोधात राहून अशी पराभव जी झाला विधानसभेत आपलं या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत असं कधीच झालं नव्हतं दादा। झालं नाही, आम्हाला बी वाईट वाटलं ना, आम्ही बी काम केलं तुमचं, आमची बी इच्छा होती आपली सत्ता यावी। आपला जे पराभव झाला का आता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपण इतक्या वर्ष विरोधात आहोत, कधीच झाला नाही असा पराभव नाही की। विशेष म्हणजे विरोधात राहिल्यावर सत्ताधारी कोणताच निधी देत नाहीत, मंजूर कामांना सत्ताधारी स्थगिती देतात अशी तक्रार ओमराजे करतात आणि नंतर त्यांच्याच सोबत जाऊन आता विकास होणार म्हणून वायदाही करतायत। खेड्यापाड्यात ट्रान्सफॉर्मरचं काम जे सरपंच वा जिल्हा परिषद सदस्याच्या मदतीनं केलं जातं त्याच ट्रान्सफॉर्मरसाठी पक्ष बदलल्याचं सांगणारे ओमराजे निंबाळकर देशातले बहुधा पहिलेच खासदार असावेत। जर आता विरोधात असताना फुटीर खासदार ओमराजेंना ट्रान्सफॉर्मर सुद्धा बसवता येत नसतील तर इतकी वर्ष विरोधात असताना त्यांच्या मतदारसंघात ट्रान्सफॉर्मर कसे बसले हा सुद्धा एक प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।